हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज मी मिरच्या आणायला गेली होती बरं का. म्हणजे या 2-3 दिवसात एक प्रश्न मला सारखं विचारला जातोय. 2-3 दिवसात नाही, म्हणजे जशी मी मुंबईवरून आली ना तेव्हापासून. म्हणजे याच्या आधी कदाचित लोकांना विश्वास बसत नसेल की हां ही काय पण सांगते, मुंबईला होती वगैरे. किंवा मग ज्यांना माहिती आहे, परत एकदा फिरून ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी गेली मुंबईमध्ये, त्यांना खरंच वाटायला लागलं की हा ही खरंच गावाला राहायला लागली आता. कारण हा गावाकडचा अवतार, म्हणजे सगळी टॅन झालेली त्वचा वगैरे, जो आधीचा अवतार असतो मुंबईमध्ये राहतानाचा आणि नंतर गेल्यानंतर जो अवतार दिसतो तिथल्या लोकांना, तर ते बघून साहजिकच आहे, पटकन समजून जातात की अरे ही गावाकडे राहायला लागली. तर त्याच्यामुळे असेल सगळ्यांचं म्हणणं आलं. म्हणजे ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, मुंबईला गेल्यावर असेल किंवा मुंबईवरून आल्यावर असेल किंवा ज्यांना कोणाला फोनवर कॉन्टॅक्ट केले त्यांच्या तोंडातून असेल, फक्त एकच प्रश्न आला तोंडातून की अरे तू खरंच गावाकडं शिफ्ट झालीस, अरे तू खरंच गावाकडं राहायला लागलीस, कशी ग बाई तू, बापरे तू मुंबईमध्ये राहणारी आणि तू कामाला जात होतीस आणि तू खरंच गावची झालीस आणि गेलीस ती गेलीस, यायचं नावच नाही, तुला कसं करमतंय, तू कशी राहतेस. किंवा मग गावाकडची काय मग करमतंय का गावाला, मुंबईला गेल्यावर वाटतंय का बरं, इकडं बरं वाटतंय का तिकडं बरं वाटतंय तुम्हाला, काहीतरी फरक वाटतच असेल की, काहीतरी म्हणणं असेलच की तुमचं, गाव बरं आहे का मुंबई. मग हे प्रश्न मला सारखं सारखं तोंडावर ऐकायला मिळायला लागले बरं का. तर आज मी मनापासून खरं खरं सांगते तुम्हाला, मला माझंच गाव बरं का नाही वाटणार. हे माझं गाव आहे, इकडं जिकडं बघावं तिकडं सगळीकडं आपलंच असते, जिकडं बघावं तिकडं. म्हणजे मला असं बोलायचं आहे की जिकडे बघावं तिकडं पाहुणे आपले सगळे, कुणी रिलेटिव्ह आपले असतात, कुठं शेती आपली, घर आपलं, सगळं काही आपलं. असं नाहीच आहे की इकडं भाड्याचे, अरे ती लोक आहेत, अरे तिकडं ते लोकांची माणसं आहेत, अरे तिकडं लोकांचं पडलेलं आहे, अरे असं काही नाही आहे. इकडं सगळं आपलं आहे, सगळं स्वतःचं आहे इथं. मग मला का नाही आवडणार माझं गाव, अर्थातच आवडणार. हां, पण कष्टाचं म्हणाल तुम्ही तर कष्ट आहे बरं का, गावाला खूप कष्ट आहे. आणि या कष्टाची मला सवय नव्हती असं नाही आहे. मी खरं खरं सांगते तुम्हाला, तुमचा विश्वास बसणार नाही. मी कामांच्या दिवसांमध्ये यायची, म्हणजे आत्ता सोशल मीडियावर मी आली या 2-3 वर्षामध्ये. म्हणजे ते सोशल मीडियावर यायचं कारणच हे माझं की मी आता गावाला शिफ्ट झाली आणि मला आता इन्कम सोर्स काही नाही आहे गावाला. कसं पहिल्यापासून आहे ना, लग्न झाल्यापासून म्हणजे असं घरातल्यांचा अट्टास नव्हता की तू काम केलं पाहिजेस. पण नवरा हमाली, तिथंही हमालीच करत होते चौधरी साहेब आमचे. नवरा हमाली करतोय तर त्यांनी एकट्याने किती करायचं, आणि जबाबदारी मोठी होती, 3 मुलं, आम्ही दोघं, गावाकडं सासू सासरेच, म्हणजे त्यांना इथं कोण बघणारं नव्हतं आणि ते कुठं कामाला जातील, कुठून आणतील. त्याच्यामुळं मग असं वाटायचं की अरे आपण थोडंसं काम केलं पाहिजे काहीतरी आणि त्यांची थोडी मदत केली पाहिजे, तेवढा संसाराला हातभार. म्हणून मी तिथंही कामं केलेलीत. आणि शिवाय कामांच्या दिवसामध्ये इथं तुम्हाला आता जसं की प्रत्येक शेतकऱ्याला माहितीच आहे की गावाकडे शेतीतली कामं आली की लेबरची खूप टंचाई असते, खूप म्हणजे लेबरच भेटत नाहीत. मग अशा वेळेला मला गावी पण यावं लागायचं कधी कधी. आणि दुसरा प्लस पॉईंट माझा असा होता की मला दिलेले माझ्या आत्याच्या घरी, म्हणजे जी माझी सासू आहे ना ती माझी सख्खी आत्या. त्याच्यामुळे की मला काम येत नाही किंवा मला जमत नाही, मी करणारच नाही, मी कोणाची तरी बरोबरी करेल, असा हा विषयच नव्हता आमच्याकडे. कधी करायचं नाही, मला येत नाही म्हटलं की तिकडून माहेरच्यांचं काय म्हणतात ते टोमणे असायचे, हां ती नाही करणार, ती नाही सांगणार, मग तुला कोण काम सांगणार. कधी जरी जाऊन दमून भागून कधी माहेर जाऊन म्हटलं ना की बापरे आत्या भरपूर काम करून घेते, मला तिथं थांबू वाटत नाही, असं जर कधी चुकून मुकून आलं तोंडातून, तर तिथून वडिलांचा ओरडा असायचा ना की हां इथं येऊन गाणं करते, ती माझी बहीण आहे, तुझ्यापेक्षा मी तिला जास्त ओळखतो, मग ती नाही तुला काम शिकवणार, मग ती म्हणजे ती त्यांच्या आता बहीण भावंडाचं बोलणं असतंच, ती मेल्यावर उद्या मेली गेली तिचं काय कमी जास्त झालं तर तुला कोण शिकवणार रानातली कामं, तुला येतात का, असं वडिलांचं बोलणं असायचं. मग त्यामुळं गाणं करता कुणाला आणि कुणाला सांगावं, त्याच्यामुळं पहिल्यापासून कामाची सवय आहेच. आणि शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे जे काय करते ती माझ्या स्वतःसाठीच आहे ना. कुठं मला कुणाबरोबर वाटणी घालत बसायचे की मला दीर जावा आहेत आणि मला त्यांच्यासाठी करायचे.
आणि एक नणंद आहे तर ती तिच्या घरी खूप समाधानी आहे, ती आमच्यापेक्षा जास्त तिचं चांगलं आहे. मग त्याच्यामुळं मला कधी टेन्शनच नव्हतं की मी का करावं, केलंच पाहिजे ही जबाबदारी होती माझ्यावर. मग त्यामुळं मला कधी आळस करून कामांचा किंवा हे मी करणार नाही, मला इकडं करमत नाही किंवा मी गावी जाणार नाही किंवा मला करायचं नाही, हे कधी माझ्या तोंडातून आलं नाही. आणि जरी कधी आलं तरी पण ते कधी घरातल्यांनी ऐकून घेतलं नाही, म्हणजे मनावर कोणी घेतलं नाही ते. तर त्याच्यामुळं ती जी प्रॅक्टिस होती ना पहिल्यापासूनची होती की मी गावी राहण्याची. आणि राहिला विषय इकडं करमतं का तिकडं करमतं, तर विषय कसा असतो माहिती आहे का, जर आत्ता ह्या वेळेला म्हणजे ह्या सिच्युएशनला जर माझी मुलं लहान लहान असती तर मुलं बाळं घेऊनच आम्ही गावी शिफ्ट झालो असतो. पण विषय असा आहे की मुलं मोठी मोठी आहेत, काहींचं शिक्षण होते, कोणाचं शिक्षण राहिले अजून. मग त्यांना इथं गावाला आणून बरं त्यांना सवय नाही आहे गावाकडच्या कुठल्या कामांची, त्यांना गावाकडचं वातावरण ॲडजस्ट होत नाहीत ते गावाकडं. मग त्यांना आणून इथं करायचं काय. जर मुलं गावाकडं आणली इथं, मी म्हणते नसल, मी म्हणत नाहीत, मी खूप मोठ्या मोठ्या पदावर गेलेलीत मुलं, पण जर शिक्षण त्यांचं सगळं समजा ग्रॅज्युएशनच जर मुंबईमध्ये झालेलं आहे मुलांचं, आणि जर त्यांना इथं आणलं आणि चल म्हणलं रानात रोज खुरपायला, येणार आहेत का होती, नाहीत येणार, तशी दमच काढणार नाहीत मुलं. मग त्याच्यामुळं मुलांना आम्हाला तिथं ठेवावं लागलं. तर आता मला सांगा, मुलं जर आपली शहरात राहत असतील आणि आपण गावी असू तर कुठल्या आईबापाला करमेल गावाला, नाही करमणार. पण आमची अडचण अशी होती की इथे गावी बघणारं कोण नव्हतं, शेतीबाडी आमची कोण करणार. एवढे दिवस माझ्या सासूबाई होत्या तर त्या बघायच्या, आणि सासू सासरे दोघं जण मिळून करायचे. हां, अण्णांना थोडे आहे पिणे खाण्याची सवय, पण ती सासूबाई होते त्याच्यामुळे आम्ही बिनगोर होतो ना. पण आता त्यात जर नसतील तर त्यांच्या भरोश्यावर सगळं सोडून जमेल का, किंवा मग त्यांच्या पोटापाण्याची पण अडचण असतेच ना. त्यामुळं मग आम्हाला गावी शिफ्ट व्हावं लागलं. तर करमण्याचा विषय येतोच कुठं, आपलं गाव आहे, आपलं सगळं आहे, तर आपल्याला नाही करमणार. अरे आपल्याला आपल्या गावात नाही करमणार, आपल्या स्वतःच्या घरात नाही करमणार, तर मग कुठं करमणार माणसाला. तर आम्हाला करमतं, फक्त ना कधीतरी असं मन उदास होऊन जातं की आपली मुलं लांब आहेत, ह्या गोष्टीचा कधीतरी चुरचूर लागून जाते. ती चुरचूर एवढी असते की मग घळाघळा डोळ्यातून पाणी निघतं अक्षरशः. तर चौधरी साहेब कधी ते बोलून दाखवत नाहीत की पोरांची आठवण वगैरे येते किंवा काय, किंवा मग पुरुषांचं तसं नसते की रडून सांगणं. तसं स्त्रिया पटकन हळव्या असतात, त्या पटकन सांगून टाकतात की मला मुलांची आठवण वगैरे झाली, असं तसं काय असेल ते. मग त्यामुळं माझं कधीतरी चिडचिड होते की मला मुलांकडं जायचं आहे, किंवा मुलं गावाकडे येतील, किंवा काय नाही खूप दिवस बोलणं झालं नाही, भरपूर दिवस मुलं आली तर माझी चिडचिड होऊन जाते. पण आम्ही गावाकडं बेस्ट आहोत आणि आमचं खूप चांगलं चाललेलं आहे गावाला पण, आणि आम्हाला करमतं. आणि कामाची सवय मला पहिल्यापासून आहे, त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की मला होत नाही काय. हा फक्त एवढा फरक आहे की गावच्या महिला जे कामं करतात ना, तर त्या जास्त स्पीडने करतात माझ्यापेक्षा, थोड्या जास्त स्पीडने, आणि माझा थोडासा स्लो स्पीड असतो कामाचा, फक्त एवढाच फरक आहे. पण तरी पण मी करत असते, कारण मला असं मागं पडायला कोणाची आवडत नाही, त्याच्यामुळं मी मॅनेज करून घेत असते माझी मला. तर असा आहे बघा विषय. बरेच जणांनी बऱ्याच वेळा कमेंटमध्ये विचारलं, तुमची मुलं तिकडं आणि तुम्ही इकडे असं का, किंवा इतके प्रश्न काय उत्तरं देऊ मी कुणाला. आणि हे सगळं माहिती होतं गावाला जायचं आहे आपल्याला कधीतरी राहायला, पण फक्त माझा एक विचार होता की मुलींची लग्न झाली असती ना, मग मुलगा काय कुठेही खानावळीमध्ये जेवला असता, मुलांमध्ये राहिला असता, असं वाटत होतं त्यावेळेला. पण थोडीशी घाईच झाली आमच्याकडून गावाला यायची. मग मी बोलत होती चौधरी साहेबांना की आताच नको, मुलींची लग्न होऊ द्या, अजून 2-3 वर्ष थांबा, नंतर जायचंच आहे. गाव कुठं पळून चालले, शेती कुठं पळून चालली, घर कुठं पळून चालले. पण चौधरी साहेब नाहीत ऐकले. चौधरी साहेब मध्यंतरी तर असा पण डिसिजन झाला होता आमचा, 1 वर्षभर आम्ही असं पण राहिलो होतो की चौधरी साहेब गावाला आहेत आणि मी मुंबईला. मग ह्या दोघांना जेवायला घालायला माझी मुलगी इथं राहिली होती छोटी, आणि मी त्या दोघांजवळ राहिली होती. पण ते सगळं उलटसुलट दिसायला लागलं. आणि गाव म्हणलं की चर्चा तर होणारच, गावाकडं बऱ्याच चर्चा असतात, अरे बायको मुंबईला नवरा गावाला. बरं, बायको गावाला राहिली असती, नवरा मुंबईला राहिला असता, बायकोला शेतीतलं सगळं माहिती नाही, मग बायको काय करीन गावाला राहून. म्हणून मग चौधरी साहेब राहिले होते गावाला. पण ते हेच सगळं असलं कुणाची सगळ्यांची तोंडं बंद करण्यासाठी, म्हणून मग मुलं तिकडं राहिली आणि आम्ही दोघे गावी असतो. तर असा विषय आहे बघा.
आणि आता मला वाटतंय असं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळाली असतील. जरा शांततेत बसून आज सांगितली, कारण माझ्या लक्षात राहत नाही की मला काय काय प्रश्न विचारतात, काय काय कमेंट्स येतात. मग मला ते बोलायचं सुचत नाही आणि प्रत्येक वेळेला रोजच्याच व्हिडिओमध्ये मी तेच ते कवर सांगणार, किती वेळा सांगणार ना. त्याच्यामुळं मी म्हटलं आज हा विषय आपण घेऊन टाकावा. तर असो, मला आज मसाला बनवायचा आहे. म्हणजे मी घरात जो मसाला होता तो मसाला मी मुलींकडे जाताना मी सगळा घेऊन गेली होती, घरातला मसाला. आणि आता माझा मसाला संपत आलेला आहे, म्हणून मग मी आज सकाळीच जाऊन 3 किलो मिरच्या आणल्या. तर आजच्या आजच त्या नीट पण करून घेतल्या सगळ्या, म्हणजे निसून घेतल्या, त्याची देठं काढून घेतली मिरच्यांची. आमच्याकडं देठं काढूनच मसाला बनवतात. आणि त्या मिरच्या निसून ठेवलेल्या आहेत. त्यातली मला चटणी पण बनवायची. तर यावेळी माझा विचार चालला आहे लसणाची चटणी बनवावी, जवसाची थोडी बनवावी, शेंगदाण्याची थोडी बनवावी, खोबऱ्याची थोडी बनवावी. आणि हा मसाला आमचा घाटी मसाला थोडासा बनवावा. म्हणजे 2 किलोचा मी मसाला करतच असते नेहमी, पण मी चटणीसाठी अर्धाच किलो मिरच्या घेते, तिथं मी आज 1 किलो घेतले. आणि हा घाटी मसाल्यासाठीच थोडासा कांदा मध्ये आधी मसाला जर बनवला तर त्याच्यात नाही घालत, पण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पटकन वाळतो कांदा, म्हणून हा चिरून घेतलेला आहे मी कांदा. तर 2 किलो मसाल्यासाठी मी जवळजवळ 1 ते 1.25 किलो कांदा घेतला असणार आहे. आणि आता हा कांदा चिरून घेतलेला आहे, पण तो मोठा मोठा कांदा होता, त्याचं जरा बुडाला जाड असल्यामुळे ना बुडके कापून घेत होती, छोटे छोटे त्याचे पुडं असलेले ते पिवळे, आणि पाकळ्या सुट्ट्या होतात म्हणजे लवकर, आणि लवकर कांदा सुकायला मदत होते. म्हणून मग इकडे तेच काम करायला माझं चालू आहे. आणि बाकी काय विषय नाही, गावाकडं सगळं ठीक आहे, चांगले. आता शेतातली कामं, एवढं काय शेतातल्या कामांचा पण लोड नसतो. जसं की तुम्ही बघता माझे व्हिडिओ नेहमी, आम्हाला पाणी कमी आहे. पाणी कमी असल्यामुळं मग पाणी भरपूर असेल तर शेतामध्ये काय सतत एक पीक झालं की एक पीक, एक पीक झालं की एक पीक, काही नाही काही चालू असतं. पण आम्हाला पाणी कमी असल्यामुळं एवढं काही रानातल्या कामांचा पण लोड नसतो. पावसाळ्यातली पिकं करायची, त्याच्यानंतर ज्वारी वगैरे करून घ्यायची. तर ह्यावर्षी आम्ही काही ज्वारी वगैरे पण केलेली नाही आहे. ज्वारी कमीच आहे, म्हणजे खाण्यापुरतीच केलेली आहे ज्वारी. आणि हेच शेतातलं अजून काम कमी व्हावं, पाण्याचं थोडंसं नियोजन, म्हणजे कमी पाण्याची पिकं कोणती घ्यावीत, हा सगळा विचार करून थोडेसे डाळिंब लावलेले आहेत. आणि बरेच काही अजून बदल करायचे शेतीमध्ये. जसं जसं होतं आहे तसं तसं करत राहू, जसं जसं करू तसं तुम्हाला दाखवत राहू. आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. कधी मी कमेंटवर कधी कुठल्या नाराज होत नाही. तुम्हाला जे समोर दिसते तेच तर तुम्ही विचारता, आणि त्याच्यावरच तर म्हणजे बोलणार माणूस की अरे ही काय दाखवते, ही कोण आहे, असं तसं सगळे प्रश्न, खूप प्रश्न असतात. माणूस म्हणलं की प्रश्न आलेच. तर मला अजिबात कधी काय वाटत नाही. कोणी जरी मला विचारलं ना की तुला मुंबईला करमतं का गावाला, तर मला हे सांगायला पण काही वाटत नाही की मला गावाला करमतं. हा, मुंबई आवडते, सगळ्यांनाच आवडते. मुंबईला ऐश आराम, लक्झुरियस लाईफ असते, ते सगळ्यांना आवडतं, का नाही आवडणार. पण तिथं सगळं धर्माचंच ना हो. 1 दिवसापुरती मजा असते तिथं तेवढी. 1 दिवसापुरती म्हणजे जोपर्यंत आपण राहतोय तोपर्यंत. आज केलं तर उद्याची पंचायत असते. तसं गावाला नसते. गावाला सगळं आपलं हक्काचं, स्वतःचं जे काही करतो शेतकरी ते वर्षभराचं नियोजन करून करत असतो. तसं गावाला कधी हा विचार करावा लागत नाही की उद्या काय करणार, आता उद्या नाही काम भेटलं तर उद्या आपण काय करणार. तसं मुंबईमध्ये काम आहे तर मजा आहे. चांगला पगार, चांगली नोकरी असली तर मजा आहे. आणि आम्ही मिडल क्लास फॅमिलीचे, आम्हाला काय मुंबई पण सारखीच आणि गाव पण सारखंच. तर मंडळी, यार लाईट आली होती 6 वाजता, बरोबर 6 वाजता येते बरं का, 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे होऊन देत नाही. बरोबर 6 वाजता येणार आणि 3 ते 4, 2 ते 3च मिनटात लगेच जाते. म्हणजे काय बोलायचं या लाईटीला. तर म्हटलं कांदा ठेवलेला काढावा, परत त्याच्यातनं काय अजून फिरून गेलं तर नको तो प्रॉब्लेम. हाताला येईना की पण माझ्या आता, मग ठेवताना तर लई ठेवला मस्त मस्त, आणि आता हाताला येत नाही. पडाय बिडायचा बाई कांदा, सांडायचं माझ्याकडनं. टेबल होतं छोटंसं, बाजूवर उभं राहून काढते ना, किती येडी मी पण. म्हणजे सोप्यात ना अवघडात कसं शिरायचं मला माहिती आहे का नाही. अरे अरे, कुठं हाताला येत नाही, बाज पलटी होऊ नये म्हणजे झालं. घेतला कसा तरी. ओहो हो, इकडे बघा एवढा कांदा चिरून ठेवलाय. काय उशीर झाला होता ना मिरच्या साफ करता करता, कांदा चिरता चिरता.
मग सुकलं नाही जास्त, पण सुटसुटीत झाला आहे. उद्या चांगला सुकल, उद्या पानपुटा होईल, परवा दिवशी चांगला सुकल. तर परवाच मला मसाला बनवायचा आहे. तर खूप छान वाटते बरं का. दिवस मावळायला गेला आहे. दिवस मावळला आहे. 6:58 झाले होते मी आता कॅमेरा ऑन करायच्या आधी. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.